नमस्कार. तर आज आपण बघणार आहे मोत्यांच्या या फळांची भाजी. तर जे मोहाचं झाड असतं त्या झाडाला ही फळे येतात, तर त्याची ही भाजी आहे. तर अशा प्रकारे हे फळं आत्ता येतात, मेच्या एंडिंग जूनमध्ये असतात. तर अशा प्रकारे ती फळं इथे आणल्यानंतर अशा त्यामध्ये बिया असतात. एका फळामध्ये 2 बिया निघतात चांगल्या आणि त्या बिया काढून टाकायच्या. अगदी मोठ्या मोठ्या असतात, फणसासारख्या बिया असतात. तर ह्या एक रानभाज्या आहेत ज्या वर्षातनं खाल्ल्या पाहिजे, खूप छान असतात. तर इथे बघा असे कट करून घ्यायचं आपल्याला आणि त्यातली बी काढून टाकायची आणि त्यानंतर हे बारीक बारीक याचे तुकडे करून घेतात, हाताने किंवा सुरीने कट करतात. तर हे तुकडे करून कधी कधी वाळवतात पण गावी, आणि पावसाळ्यामध्ये भाज्या नसतात खायला तर त्यावेळेस याच्या भाज्या बनवून खातात. तर अशा प्रकारे हे आपल्याला सर्व बिया यातल्या काढून आणि बारीक असे हे आता आपण कट करून घेणार आहे. तर माझ्या चॅनेलवरती रील व्हिडिओ पण आहे ज्यामध्ये कॉमेडी वगैरे जास्त आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा आणि फॉलो सबस्क्राईब पण करा. तिथे अशा प्रकारे बऱ्यापैकी मी काढून घेतले आणि असं बारीक करून घ्यायचं आणि असं बारीक केल्यानंतर अशा हाताने असे तोडून घेतात किंवा मग काही जण सुरीने पण कट करून घेतात. बोटं वगैरे दुखतात तोडून तोडून, तर सुरीने पण बारीक करून घेऊ शकतात. तर मी काही हाताने केलेले आणि काही सुरीने करून घेतलेले. तर ही एक रानभाजी आहे, ते बघू शकता. अशा प्रकारे करून घ्यायचे. हे वाळवतात पण, तुम्हाला मी सांगितलं उन्हामध्ये 1-2 दिवस ठेवले की ते छान असे वाळतात आणि ते डब्यात भरून ठेवतात, जेणेकरून पावसाळ्यामध्ये भाजीला वगैरे काही नसेल तर याची भाजी बनवतात. त्यानंतर ही भाजी मी दुसऱ्या दिवशी बनवलेली. तर इथे बघू शकता कुकरच्या डब्यामध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला आणि त्यानंतर यामधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे. आणि चांगल्या प्रकारे पाणी काढून टाकल्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे. मीठ घालून झाल्यानंतर 1 चमचा हळद घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार. नंतर पाणी काढून टाकलेली जी भाजी होती ती आपल्याला घ्यायची आणि ती यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित मीठ लागेल तिला, मीठ मिरची सर्व काही. आणि झाकण ठेवून 1-2 वाफ काढून घ्यायचं. व्यवस्थित वाफेवरती आपल्याला ही चांगली फ्राय करून शिजून घ्यायची 5-1 मिनटं. छान लागते. कुठे तुम्हाला भेटली तर नक्की घेऊन या आणि ट्राय करा. थोडीशी तुरट लागते ही भाजी, बाकी छान लागते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कशी वाटली ही रेसिपी लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. नक्की सबस्क्राईब करा.